राज्यातील अंमली पदार्थाच्या व्यापारावर कडक कारवाई करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पॅरोलवर बाहेर असलेल्या परदेशी नागरिकांवर लक्ष ठेवणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये सापडलेल्या कोणत्याही पोलिसाला सोडलं जाणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। पुण्यामध्ये आतापर्यंत 7 पोलिसांना निलंबित केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। पूर्वी हे जसे नायजेरियन पेडलर वगैरे अशा प्रकारचे लोक हे विकायचे, पण अलीकडच्या काळात डार्क वेबच्या माध्यमातून किंवा अगदी इंस्टाग्राम ही देखील एक मार्केट प्लेस झाली। इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर प्लेस होते आणि तिथनं कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी होते। म्हणून आपण कुरिअर ऑफिसेसमध्ये देखील चौकशी केलेली आहे, त्यांचंही त्या ठिकाणी पडताळणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्याकडनं डिलिव्हरी झाली तर तुम्ही त्याच्यातले गुन्हेगार असाल, अशा प्रकारचं देखील आपण केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं पोलीस विभागाला आपण सांगितलेलं आहे की या संपूर्ण अंमली पदार्थांच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणताही पोलीस हा जर डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आढळला तर त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला डिसमिस केलं जाईल। आणि पुण्याच्या केसमध्ये अशा प्रकारच्या 7 लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे। त्याच्यामुळे या संदर्भात झिरो टॉलरन्स अशा प्रकारची आपली पॉलिसी आहे। हे जे नायजेरियन्स वगैरे आहेत यांचं देखील आपण ट्रॅकिंग करतोय।